आणि या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत। मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमधले पावसाचे अपडेट्स जाणून घेऊयात। आमचे दोन्ही प्रतिनिधी वेगवेगळ्या भागामध्ये उपस्थित आहेत सध्या। आपण सुरुवातीला जाऊयात, सचिन गाड आमचे प्रतिनिधी अंधेरीच्या परिसरामधून आपल्याला माहिती देतील, तर दुसरीकडे आमचे प्रतिनिधी कुर्ला परिसरामधून प्रशांत बढे आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला आपण अंधेरीमध्ये जाऊयात। सचिन, काय नेमकी परिस्थिती आहे? कारण अंधेरीचा जो काही सखल भाग आहे तिथे अगदी गेल्या 4 दिवस दररोज पाणी भरतंय। सध्याची नेमकी काय स्थिती आहे? यामिनी, अंधेरी सबवे म्हणावं की अंधेरीचा नाला किंवा ओढा अशी सध्याची परिस्थिती आहे। आपण जर बघितलं तर सध्या अंधेरी सबवे अक्षरशः दुथडीवरून वाहतोय। जवळपास 3 ते 4 फुटापर्यंत पाणी गेलेलं आहे आणि पाणी कोणत्याही क्षणी अंधेरी सबवेच्या शेजारी असलेल्या दुकानमध्ये जाऊ शकतं। आपण जर बघितलं तर पाण्याचा प्रवाह किंवा प्रेशर एवढा आहे की जे मॅनहोल आहेत त्याची सगळी झाकणं इकडे उघडलेल्या अवस्थेत आहेत आणि दुर्घटना देखील इथे होऊ शकते। सध्या अंधेरी सबवे हा सकाळपासून बंद करण्यात आलेला आहे। 2 दिवसांपासून मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढलेलं आहे आणि कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून आपण बघतो की पोलिसांनी अंधेरी सबवे बंद केलेले आहे। दोरखंड लावून सगळ्या बाजूनी अंधेरी सबवे बंद करण्यात आलेला आहे। नागरदास रोड जो अंधेरी सबवे आणि SV रोडला जोडतो तो देखील इकडे बंद करण्यात आलेला आहे। पोलिसांचा पहारा आहे, कोणालाही इथे आतमध्ये सोडलं जात नाही। अनेक वाहनं असतील, लोक असतील ते आपण बघतोय की रस्त्याच्या कडेलाच थांबलेली आहेत। या सबवेतून जाताना स्वतःचा जीव कोणी धोक्यात घालू नये म्हणून आपण बघतोय की पोलीस प्रत्येकाला अडवतायत। अंधेरी सबवेचा संपूर्ण परिसर आहे, दरवर्षी करतरा पाण्याखाली जातो। थोड्या पावसात देखील अंधेरी सबवे भरतो। पंप इथे लावण्यात आलेले आहेत, मात्र ते तुटपुंजे पडतायत। पाण्याचा निचरा काही त्यांची क्षमतेच्या पलीकडे पाणी आहे। पालिकेला एवढ्या दरवर्षी सबवे भरतो आणि तोडगा काही पालिकेला काढता आलेला नाही। यामिनी, अगदी सचिन, खरं तर पालिकेला तोडगा काढता येत नाही। दररोज केलेले जे वेगवेगळे दावे आहेत ते देखील फोल ठरताना दिसत आहेत। पुढे आपण कुर्ला परिसरामध्ये जाऊयात। प्रशांत बढे आपल्याला अपडेट्स देतील। प्रशांत, यामिनी, थेट आजच्या पावसाची दृश्य तुला दाखवतोय बघा। आपण थेट ही पाहूयात। कुर्ल्याचा हा शीतल सिनेमाचा LBS मार्ग आहे, शीतल सिनेमा जवळचा परिसर आहे आणि अक्षरशः नदीतून जणू काही या गाड्या सगळ्या चालल्यात अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे। अगदी रस्ता जो आहे तो साधारणतः 3 फुटापर्यंत या रस्त्यावर आपल्याला पाणी दिसून येत आहे। गेल्या काही वर्षांमध्ये वारंवार LBS मार्गावर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी भरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। वाहतूक कोंडी अजून थोडा वेळ जर असाच या ठिकाणी पाऊस पडत राहिला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही वाहतूक बंद करून वाहतूक कोंडी देखील होण्याची शक्यता आहे। संपूर्ण LBS मार्गावर ठिकठिकाणी अशा मोठ्या प्रमाणात पाणी भरण्याची समस्या जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। शीतल सिनेमाच्या हा जो LBS रोडचा परिसर आहे इथे साधारणतः अर्धा किलोमीटरपर्यंत अशा प्रकारे रस्त्यांवर 3 ते 4 फुटापर्यंत पाणी पाहायला मिळत आहे। थोडा जो एक बाजू जी आहे सखल भागामध्ये तर इतकं प्रचंड पाणी आहे तिथून वाहने पुढे काढू शकत नाहीत, म्हणून एका बाजूनेच ही सगळी वाहने जी आहेत ती हळूहळू पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतात। यामुळे कुर्ल्याकडून घाटकोपरकडे जाणाऱ्या वाहिनीवर मोठ्या प्रमाणात आपल्याला वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे। तर ह्या रस्त्याला अंधेरी असेल किंवा कुर्ल्यासारखा परिसर असेल, ज्या ठिकाणी मुंबईमध्ये सखल भाग आहेत त्या सगळ्या ठिकाणी पाणी भरलेलं आज बघायला मिळत आहे। आणि अर्थातच मुंबईमध्ये दिवस